सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. बघा, गोल्ड सिल्वर मध्ये आजच्या दिवशी मोठं करेक्शन बघायला मिळालं. गोल्ड ETF जवळपास 3% नी आणि सिल्वर ETF मध्ये 6% पेक्षा जास्त डाऊन होता. आता जर प्राइस बघितली आपण गोल्डची तर 1,54,000 आहे आणि चांदीची प्राइस बघितली तर 2,00,000 ही फिजिकल मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अजून प्राइस खाली आलेली दिसेल. तर या व्हिडिओमध्ये याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्या मनामधला एक प्रश्न सॉल्व्ह करूया की येणाऱ्या काळामध्ये गोल्ड सिल्वरची किंमत कुठपर्यंत जाऊ शकते. आत्ता प्रॉफिट बुक करायला पाहिजे का आत्ता बाईंग करायला पाहिजे, या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा की गोल्ड सिल्वरच्या प्राइस मध्ये अचानक कसं काय करेक्शन आलं. बघा, US मार्केटमध्ये शुक्रवारी एक न्यूज आली की USचा जॉब डेटा रिलीज झाला. इकॉनॉमिकल कंडिशन जी आहे युएसची ती आता सध्या त्या आकड्यांमधनं चांगली निघाली. त्यामुळं जो इंटरेस्ट रेट कमी होणार होता असं मार्केटला वाटत होतं, तो इंटरेस्ट रेट येणाऱ्या काळात वाढेल किंवा इंटरेस्ट रेट कमी होणार नाहीये ही न्यूज आली. बघा, आता इंटरेस्ट रेट आणि गोल्ड सिल्वरच्या प्राइसचं डायरेक्ट कनेक्शन आहे. ज्यावेळेस इंटरेस्ट रेट जो असतो त्यावेळेस हाय लेवलला असतो, त्यावेळेस गोल्ड सिल्वर हे तर रिटर्न देत नाहीये, याच्यावर कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाहीये. त्यामुळे जे इन्व्हेस्टर लोक असतात ग्लोबल मार्केटमधले ते गोल्ड सिल्वर मधले पैसे विड्रॉ करतात आणि जिथं जास्त इंटरेस्ट रेट मिळतो त्यांना बॉन्ड्समध्ये, त्या ठिकाणी ते पैसे इन्व्हेस्ट करतात. त्यामुळं इंटरेस्ट रेट कमी झाला तर गोल्ड सिल्वरला फायदा होत असतो. पण इंटरेस्ट रेट जर वाढत राहिले किंवा हाय प्राइसला राहिले त्यावेळेस काय होतं, गोल्ड सिल्वरच्या ज्या किमती असतात ना त्या खाली होतात, त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग चालू होतं. हे सगळ्यात पहिलं कारण आहे. दुसरं कारण जे आहे की युएसचे जे बॉन्ड यील्ड आहे, ज्या आपल्या इंडियन मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड असतात, त्या पद्धतीनंच US मार्केटमध्ये पण बॉन्ड असतात आणि हे गव्हर्नमेंटच्या अंडर असतात. या बॉन्डचा रेट जर बघितला आता सध्या तर हायेस्ट लेवलला आहे. जे इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टमेंट जे असते, जे ग्लोबल बँका असतात ना, त्यांची अमाऊंट इन्व्हेस्टमेंटची खूप मोठी असते. त्यामुळे त्याच्यावर त्यांना जो इंटरेस्ट मिळणार आहे तो सेफ ठिकाणावर जर मिळत असेल ना तर तो कुठल्याही मेटलमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीये, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीयेत. ते डायरेक्टली काय करतात, बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, कारण त्यांची अमाऊंट जी असते ती मोठी असते. त्यामुळे ह्या दोन गोष्टीचा इम्पॅक्ट जो आहे तो आजच्या दिवशी प्रॉफिट बुकिंगवर झालेला आहे. तिसरं महत्वाचं कारण आहे की रिसेंटली गोल्ड सिल्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेट वाढल्यामुळं काही प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग पण आलेली आहे ग्लोबल बँकांकडनं. हे 3 महत्वाची कारण आहेत. आणि अजून एक महत्वाचं कारण आहे, तुम्ही कधीही लक्षात घ्या की ज्यावेळेस डॉलर स्ट्रॉंग होतो ना, आता सध्या जर बघितलं आपण तर ग्लोबल मार्केटमध्ये बऱ्यापैकी म्हणजे 80-90% पर्यंत सगळे व्यवहार डॉलरमध्ये होतात. आणि ज्यावेळेस डॉलर स्ट्रॉंग होतो त्यावेळेस ही निगेटिव्ह बाब असते. कशासाठी? गोल्ड सिल्वरसाठी. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता सध्या जर बघितलं आपण तर युएसची इकॉनॉमी चांगला परफॉर्म करते, डॉलर स्ट्रॉंग होतोय, त्यामुळे गोल्ड सिल्वर आता सध्या प्रेशर तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. इकॉनॉमिकल जर परिस्थिती बघितली तर ग्लोबल मार्केटमध्ये काहीच चांगलं नाहीये. परत इस्रायलने इराणवर हल्ला केलेला आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता सध्या इंडियासाठी तर चांगल्याच नाहीयेत, पण ग्लोबल मार्केट सुद्धा चांगलं नाहीये. कारण की क्रूड ऑइलची किंमत अजून एकदा आजच्या दिवशी परत एकदा त्याच्यामध्ये स्पाइक बघायला मिळाला. इन्फ्लेशन ज्या प्रमाणामध्ये वाढेल, महागाई ज्या प्रमाणामध्ये वाढेल, त्या प्रमाणामध्ये गोल्ड सिल्वरच्या प्राइसवर प्रेशर क्रिएट होतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या. आता बघा, सगळ्यात मेन प्रश्नाकडे येऊया की येणाऱ्या काळामध्ये गोल्ड सिल्वरची किंमत कुठपर्यंत जाऊ शकते, इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का. बघा, याचं सिंपल आन्सर आहे, आत्ता सध्या मागच्या 15 वर्ष झालं मी या स्टॉक मार्केटमध्ये, या इन्व्हेस्टमेंटच्या मार्केटमध्ये काम करतोय. असंख्य लोकांना वेल्थ क्रिएट करून दिलेली आहे. पण आत्ता सध्या जर बघितलं आपण, असं एकही ऍसेट क्लास नाहीये की जे मला सेफ वाटतं इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यामुळं गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची सही ऑपॉर्च्युनिटी आहे. आत्ता जरी पैसे इन्व्हेस्ट केले तरी काही इश्यू नाहीये. कारण की आता सध्या जर तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये बघितलं तर या गोष्टी ज्या आहेत ना, जोपर्यंत ट्रम्प आहे किंवा ह्या कंटिन्युअसली चालू राहणार आहेत. इंडियाची जर इकॉनॉमिकल परिस्थिती बघितली ना तर येणाऱ्या 2 ते 3 वर्ष लागतील सुधारायला. ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं, प्रत्येक बँक म्हणा, प्रत्येक देश कर्जाच्या ओझ्याखाली आहे. त्यामुळं सिच्युएशन काही येऊ शकते, काही होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे सेफ ॲसेट म्हणून ग्लोबल बँका सुद्धा गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत. सिल्वरची इंडस्ट्रियल यूज जो आहे ना तो कंटिन्युअसली वाढलाय. इलेक्ट्रिक व्हेकल जर बघितलं आपण इंडियामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आणि इलेक्ट्रिक व्हेकल, सोलार सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा प्रोडक्ट आहे चांदी. त्यामुळे चांदीच्या किमतीही स्पाइक राहणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जे मेटल जे असताना जी गोष्ट कमी असते, लिमिटेड साठा असतो, त्याची प्राइस जी आहे
ती कंटिन्युअसली हाय असते, त्याला मार्केटमध्ये डिमांड असते, त्याची प्राइस येणाऱ्या काळामध्ये वाढत असते. त्यामुळं गोल्ड सिल्वरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. अजून एक महत्वाची गोष्ट, काय करायचंय, तुमच्या मुलामुलींच्या नावावर इन्व्हेस्टमेंट करायचे, तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे. गोल्ड सिल्वर इंटरेस्ट देत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपण काय करायचंय की गोल्ड सिल्वरमध्ये काय करायचंय की ETF फॉर्मॅटमध्ये डिजिटली बाय करायला चालू करायचंय. तुम्हाला येत नसेल ना तर काही काळजी नाहीये, माझ्याकडे मी असंख्य व्हिडिओ बनवलेत की कशा पद्धतीने ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायचे. गोल्ड घ्यायचं आता सध्या तुम्हाला आणि तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत, तर तुम्ही फिजिकल मार्केटमध्ये घेऊ शकत नाहीत. तुम्हाला चांदी घ्यायची आहे, तुमच्याकडे 5 ते 10,000 रुपये आहेत, तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, काहीतरी तुम्ही आणू शकता. पण गोल्डच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. तुम्हाला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फिजिकल गोल्डमध्ये जास्त अमाऊंट लागते, त्याच्यावर GST द्यावा लागतो. परत जर मोडायचं असेल तर त्याच्यावर पुन्हा मेकिंग चार्जेस त्याच्यामध्ये कट होतात. हे असंख्य भानगडी आहेत. पण डिजिटल फॉर्मॅटमध्ये ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भानगड नाहीये. तुम्ही 100 रुपयापासून 80 रुपयापासून 70 रुपयापासून गोल्डमध्ये सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. कशामध्ये करायचे, त्या ETFचं पण नाव सांगतो मी, टाटा गोल्ड ETF. तुम्ही जर कुठलाही म्युच्युअल फंडचा ETF घेतला तर त्या ETFचे रिटर्न तुम्हाला एकसारखेच दिसतील. त्यामुळं ज्या ETFचा सगळ्यात कमी एक्सपेन्स रेशो आहे ना त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करेल, त्यामुळे मी तुम्हाला टाटा सांगितलं. आणि दुसरं जे आहे, तुम्ही HDFCच्या सिल्वर ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हे दोन्ही ETF लॉंग टर्म साठी चांगले आहेत. आता काय करायचं आपल्याला की ज्या दिवशी डाऊन असेल, बघा आजच्या दिवशी गोल्ड आणि सिल्वर डाऊन होतं, ETF डाऊन होतं, तर आजच्या दिवशी मीही याच्यामध्ये पैसे लावलेले आहेत. फक्त एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी अमाऊंट मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती कमी करायची आहे, मिनिमम अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट करायला चालू करायचे. त्यामुळे काय होतं की आपल्याकडे बजेट क्रिएट होतं, आपल्याकडे पैसे राहतात आणि आपण टप्प्याटप्प्याने ज्या दिवशी निगेटिव्ह प्राइस होईल त्याच दिवशी बाईंग करायचे. अशा पद्धतीनं जर तुम्ही लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवला तर तुम्ही गोल्ड सिल्वरमध्ये पण चांगल्या प्रकारची वेल्थ क्रिएट करू शकता. ठीक आहे. आता बघा, काही लोक म्हणतील की सगळे पैसे गोल्ड सिल्वरमध्येच इन्व्हेस्ट करायला सांगतोय, असं नाहीये. ॲसेट ॲलोकेशन सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. सगळ्या ॲसेटमध्ये तुमचे थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करा, त्याच्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. आत्ता सध्या ग्लोबल मार्केट म्हणा किंवा इंडिया म्हणा इकॉनॉमिकल क्रायसिसमध्ये, त्यामुळे कधी काय गोष्ट होईल हे सांगता येत नाहीये. त्यामुळे एमर्जन्सी फंडमध्ये सुद्धा आपली काही पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले राहणं गरजेचं आहे. कारण की समजा मी शेअर मार्केटमध्ये 100% इन्व्हेस्टमेंट केली आणि शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश आला तर मला निगेटिव्ह म्हणजे मला कमी पैशामध्ये ते पैसे विड्रॉ करावे लागतील, माझा लॉस होईल. त्याच पद्धतीनं मी गोल्ड सिल्वरमध्ये 100% इन्व्हेस्ट केले, गोल्ड सिल्वरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर क्रॅश आला तर त्यावेळेस पण मला लॉसमध्ये निघावं लागेल. त्यामुळं सगळ्या ॲसेट क्लासमध्ये थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, गोल्ड सिल्वरला जास्त टार्गेट करायचं. मेन प्रश्नाकडे येऊ की गोल्ड सिल्वरची प्राइस कुठपर्यंत जाऊ शकते. बघा, प्रत्येकाचा अंदाज असतो. आजपर्यंत जेवढे काही आपण अंदाज दिलेले आहेत ते सगळे योग्य ठरलेले आहेत. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. तर यावेळेसचा अंदाज मी तुम्हाला सांगतो की 2026च्या एंड पर्यंत मला असं वाटतं पर्सनली की गोल्डची जी किंमत आहे ती 2 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. सिल्वरची जर बघितली आपण तर सिल्वरची किंमत जवळपास 2.25 लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. इन्व्हेस्टमेंट करताना जो डिसिजन घ्यायचा आहे तुम्हाला, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा. हा फक्त अंदाज मी तुम्हाला देतोय की अशा पद्धतीनं आत्ता सध्या दिसतंय. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये गोल्डमध्ये सिल्वरमध्ये ॲव्हरेज रिटर्न किती मिळतील येणाऱ्या 10 वर्षासाठी, तर माझा असा अंदाज आहे की 12 ते 13% तुम्हाला इंटरेस्ट रेट त्याच्यामध्ये जनरेट होऊ शकतो. ॲव्हरेज म्हणतोय मी, इयरली. ठीक आहे. तर त्यामुळं लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये करायचे, तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये करायचे, गोल्ड सिल्वरमध्ये करायचे, मराठीमध्ये डिटेलमध्ये सगळं अनालिसिस केलेलं आहे, सगळं ओपन केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही आहेत. प्रत्येकाने या नंबरवर मेसेज करू शकता. तुमच्या मनामधल्या प्रश्नाची उत्तरं डिटेलमध्ये तुम्हाला मिळतील. तुमच्या हक्काचा चॅनल आहे. तुमच्या मित्रपरिवाराला, तुमच्या फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.